खूप बरं वाटतं यार. म्हणजे असं वाटतं की एवढा मोठा प्रेशर होता ना डोक्यात, तो गेला. हो ना. म्हणजे असं वाटतंय की एखादं वादळ जोरात आपल्या दिशेने येते आणि कुणीतरी अचानक थांबवलंय वादळाला. खरंच. आणि हे सगळं सौमित्रमुळे. हो. गॉड इज रिअली ग्रेट. मी मॅम साठी डेली प्रे करत होते. जेनी आपण सगळ्यांनीच वहिनींसाठी देवाला प्रार्थना केली. पण मला ना राहून राहून वहिनींबद्दल फार वाईट वाटतं. सतत कोणीतरी त्यांना त्रास देते, सतत त्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी घडतंय. आता ही शनाया आणि हे पॉयझनिंगचं प्रकरण, त्या जेवणात कोणी विष मिसळलंय हे अजून पत्ता लागायचा आपल्याला. हे बघ श्रेयस, आता हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना, हळूहळू सगळं सॉल्व्ह होईल, विश्वास आहे मला. बट यू नो गाईज, मला ना ह्या सगळ्यामध्ये त्या पुअर मुलाचं वाईट वाटतंय. पुअर खेड अथर्व, त्याला तर काय चाललंय काय नाही काय कळत पण नसेल. खूप लहान आहे ग तो. बरं ना कळत नाहीये. जर कळत असेल तर काय काय प्रश्न निर्माण झाले असेल त्याच्या डोक्यात. म्हणजे असे प्रश्न त्यांनी विचारले असते की राधिका वहिनीला सुद्धा ते त्रास झालं असतं उत्तर द्यायला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आर यू फाईन? हो जेनी, ठीक आहे मी. वहिनी ठीक आहे नाही, मी हॅपी आहे असं म्हणा. हो, आनंदी, एकदम हॅपी. हा हा. आनंदी असलंच पाहिजे वहिनी. खूप मोठ्या संकटातून वाचलाय तुम्ही. आम्हाला सगळ्यांना खूप भारी वाटतंय. हो, थँक्स टू सौमित्र. हो हो, खरंय. पोलीस आलेच होते मला न्यायला. तेवढ्यात सौमित्र आला आणि अटकपूर्व जामीन घेऊन आला, म्हणून हे शक्य झालं. दॅट्स नाईस, बट मॅम नाव इट्स डन. तुम्ही नका त्याच्याबद्दल सारखं बोलू. वी शुड जस्ट फॉरगेट अबाउट इट. टेन्शन नका घेऊ. हा, जे ही अगदी तसं नाहीये. काही दिवस हे टेन्शन राहणारच. त्याला आता काही पर्याय नाही. पण वहिनी हे बघा, मी खात्रीपूर्वक सांगतो, हळूहळू सगळं सॉर्ट आउट होणार. डोंट वरी. नाही, हे सगळं लवकरात लवकर सॉर्ट आउट झालंच पाहिजे आनंद भाऊजी. तरच आपल्याला आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करता येईल. हो, ते तर आहेच. म्हणजे पण मला एक सांगा, हे सौमित्राने सगळं केलं कसं? त्या वकिलांच्या घरापाशी रात्रभर बसून होता. त्यांच्याकडनं त्या रात्रीत काम करून घेतलं त्यांनी. रात्र मॅडम, पोलीस आले. हे नोटीस. नोटीस? हो. कोर्ट केस सुरू होणार आहे. इन्स्पेक्टर साहेब, हे आता केसचा निकाल लागेपर्यंत राधिका मसाले या कंपनीचे सर्व कामकाज आणि व्यवहार बंद करण्यात आले आहेत. अरे यार, ही गेली कुठे शनाया? तर कुठे शोधू हिला? काहीतरी डोक्यात राग घालून घेतलाय. खेड्याला फोन करू का? त्याला सांगतो, ये बाबा मदतीला. ही शनाया निघून गेली. हॅलो डार्लिंग. ए अरे, हसतोस काय? इथे माझ्यावर रडायची पाळी आली आहे. काय झालं आता? अरे, ही शनाया कुठे दिसत नाही रे. कुठेतरी निघून गेलीये डोक्यात राग घालून. काय? हो ना, काय माहिती. आता मी कधीच शोधतोय तिला उन्हातानामध्ये, कुठे दिसतच नाहीये. कशी दिसेल? ती इथे माझ्या घरी येऊन बसली. काय? अरे मग मूर्ख, हे आधी सांगायचं ना. अरे आता मला काय माहित तुमच्यात काय झालंय ते. आणि तू पॅनिक होऊ नकोस. पॅनिक नको हो, तू काय करू यार. इथे माझ्या तोंडचं पाणी पळवलं तिने. एक काम कर, थोडं पाणी पी, थोडं खा आणि इथे आणि तिला घेऊन जा. कारण तुझा बच्चा जेव्हापासून इथे आलाय ना, नुसता खादडतोय. केळ्या, कोणाशी बोलतोय? गॅरीशी बोलतोय. का उचललास त्याचा फोन? अरे म्हणजे तू त्याला न सांगता आली. तो बिचारा काळजीत आहे. ऑफकोर्स मी चिडले त्याच्यावर. मला नाही बोलायचं त्याच्याशी. ऐकलं? ती चिडलीये तुझ्यावर. राग आलाय तिला. अरे राग कसला आला यार शनाया? ही शनाया पण ना केड्या. ती पण ना, तू पण ना. तुम दोनों के बीच में मुझे नहीं पडना. हे बघ, तू इथे ये, तिला समजावून सांग आणि घेऊन जा. नाहीतर ती खाऊन खाऊन माझं घर खाऊन टाकेल. केळ्या,
जा माझ्यासाठी कॉफी करून आण जा. कसली कॉफी ए आणतो. थँक गॉड शनाया ऍटलीस्ट केड्याकडे तरी आहे. हिला काही करून मनवायला पाहिजे, तिचा राग शांत केला पाहिजे. मी कोर्टात जाणं कसं बरोबर नाहीये हे तिला कळलं पाहिजे यार. शनाया सर, त्याआधी आम्हाला आमच्या वकिलांशी बोलावं लागेल. त्याचा काही उपयोग नाहीये. यात वकीलही काही करू शकत नाही. सर म्हणजे म्हणजे आम्हाला सगळी कामं थांबवायची? तुमच्याच कंपनीच्या राधिका मॅडमवर काही लोकांवर विष प्रयोग केल्याचा आरोप आहे. बऱ्याच लोकांनी तशा तक्रारी कोर्टात केलेल्या आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण सत्य आहे. बऱ्याच लोकांनी कंपनीच्या मसाल्यातच प्रॉब्लेम आहे असं कोर्टात सांगितलंय. त्यामुळे तुमच्या कंपनीचं काम थांबवावं लागेल. सर पण सर असं केलं तर आमचं खूप मोठं नुकसान होणार. आमची कंपनी बुडेल. तेच सर इन्स्पेक्टर, प्लीज आमच्या कंपनीचा जरा सहानुभूतीपूर्वक विचार करा. अनेकांची घरं अवलंबून आहेत आमच्यावर. तुम्ही असं नका करू. यात मी तुमची काहीही मदत करू शकत नाही. हे बघा, या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आमचा एक हवालदार इथेच थांबेल. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कंपनीचं कामकाज थांबवावं लागेल. अरे तू 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 लगेच आलास? अरे हो, मला शनायाशी बोलायचं. कुठे ती? तिकडे तिकडे. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. बोलतो मी. शनाया तू इथे का आलायस? शनाया मला तुझ्याशी बोलायचं यार. तू अशी काय घर सोडून आलीस? प्लीज माझं ऐकून घे. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. मी चालले. अगं असं काय अरे सांग नाही हिला. थांब थांब थांब, त्याचं ऐकून तरी घे ना. पण मला काही ऐकायचं नाही. तू बाजूला हो. अगं, असं नको करू शनाया. माझं एवढंच म्हणणं आहे की तुला काय करायचं ते कर. मला फक्त कोर्टात येण्याचा आग्रह करू नकोस ना. आणि असं घर सोडून येतात का कोणी चिडून? मला बोलायचंच नाही तुझ्याशी. अगं, ऐकून घे ना, ऐकून घे ना त्याचा. गॅरी, डू यू लव्ह मी? अरे हा काय प्रश्न आहे का? हा बरोबर आहे. हा काही प्रश्न आहे का? प्रश्न तर हा होता ना की कोर्टात यायचं का नाही यायचं. पण मला एक सांग, तू त्याला एवढा का आग्रह करते कोर्टात यायला? आणि त्या उर्मिला म्हात्रेला शब्द दिलाय मी की मी आणि गॅरी राधिकाच्या अगेन्स्ट स्टेटमेंट देऊ कोर्टात म्हणून. आणि जाऊ दे गॅरी, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे का नाही हे बघ. तू जर कोर्टात आला नाहीस ना तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. आणि आपलं नातं आहे हे पण मी विसरून जाईल. शनाया यार असं काय तू मला उगीच. मला आत्ताच्या आत्ता उत्तर दे आधी. अरे तू का उत्तर देतोयस गॅरी? तू बोल ना. बरं मी येतो कोर्टात. नक्की हो. फिरणार नाहीस ना? नाही शनाया. का मला चिडायला लावतोस यार? आधीच हो म्हणायचं होतं ना. सॉरी. काय झालं ताई? परत का बोलवलं तुम्ही आम्हाला? ए, आवाज खाली. एक महत्वाची गोष्ट बोलायची होती म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय. आपल्याला सगळ्यांना राधिकाच्या विरुद्ध आवाज उठवायचा आहे. पण ताई, तुम्ही हे बोलताय, पण आम्हाला नाही वाटत राधिका ताईंनी हे केलं असेल. त्या राधिकाच्या विरुद्ध एवढा मोठा पुरावा सापडलाय, माहिती आहे ना? पण त्याचा काय संबंध आहे? पोलिसांनी कुठे सांगितलंय अजून? ए कमळे, मला नको अक्कल शिकू तू. राधिका सुभेदारच्या विरुद्ध एवढा मोठा पुरावा सापडलाय पोलिसांना. पोलीस काय तिला सोडणार नाही. पोलीस तिला अटक करणार. तिच्या कंपनीला टाळं लागणार. मग तुमचं काय होणार विचार करा. तुमचा रोजगार जाणार. मग काय करणार तुम्ही? त्यापेक्षा तुम्ही मला साथ द्या. तुम्हाला साथ द्या म्हणजे नेमकं काय करायचं? मला साथ द्यायची म्हणजे राधिका सुभेदारच्या विरुद्ध बोलायचं. बापरे, ते आम्हाला कसं जमणार? का? पोटाची खळगी भरायची असेल ना तर हे जमवावं लागल. नीट विचार करा. राधिकाची कंपनी बंद पडणार. तुम्ही रस्त्यावर येणार. तुमच्या रोजगाराचं काय? मुलाबाळांचा घरदाराचा विचार केलाय का? विचार करा. माझा ऐका. राधिकाच्या विरुद्ध कोर्टात साक्ष द्यायची.
मला साथ द्या, कारण तुमच्या सगळ्यांचं भविष्य आता माझ्या हातात आहे. बोला, कोण कोण साथ देणार मला? मी जिंकलो. अरे यार, दिवसभर हात जिंकतोय. बाप्पा, दिवसभर नुसता धिंगाणा चाललाय दोघांचा. अहो, हा निदान लहान तरी, पण हा तर त्याच्याहून लहान. अहो वसुंधरा ताई, सौमित्राला बरोबर माहिती आहे अथर्वला कसं सांभाळायचं ते. आणि खरं सांगू का, सौमित्रने त्याचं मन वळवलं ह्याच्या आणि राधिकाच्या लग्नासाठी. हो ना, पहा बरं. आणि आता या दोघांचं पण लग्न असं कोळंबलेलं आहे. अहो आई, होईल हो, लवकरच लग्न होणार. राधाला या सगळ्यातून बाहेर तर पडू दे, हो की नाही रे? हो. काय हो, तुला काय कळलं? आईचं लग्न झाल्यावर मी, आई आणि सौमित्र काका ना बेस्ट फ्रेंड होणार नाही. बाबा, थोडा तरी होमवर्क कर. अरे तुझी आई येऊन ओरडेल मला. आई बाई, अहे, राधिकाची यायची वेळ निघून गेली ना. हो, फोन करून बघ ना तिला जरा. हो हो. ए, आली बा. अथर्व, जा जा जा, होमवर्क नाही तर मला ओरडा पडेल. जा जा जा. काय सगळं ठीक आहे ना? बाबा, माझ्या आयुष्यात सगळं ठीक कसं असू शकेल? आता कंपनीचं सगळं काम थांबवायला सांगितलंय. कोर्टाचा स्टे आणलाय, कारण आपल्या प्रोडक्ट मध्ये कदाचित विष आढळू शकतं. म्हणून जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत कंपनीचं काम थांबवायला सांगितलंय. आणि जोपर्यंत मी निर्दोष सुटत नाही तोपर्यंत हे काम सुरू होणार नाही. हे तर सगळं भलतच झालंय. हे काय काही कळत नाही बा. हे ती कोण उर्मिला का कोण ती काऊन बरं इथे सगळं डोकावत असते तू या सगळ्या कामांमध्ये? सरिताताई, शांत राहा. अपसेट होऊन काहीही उपयोग नाही. होईल होईल, शांत व्हा. मला कळतंय राधा, तुझा किती संताप होत असेल, किती वाईट वाटत असेल तुला, पण प्लीज प्लीज राधा, धीर सोडायचा नाहीये. सौमित्र, मी ठीक आहे. नाही, आधी खरंच असं झालं होतं, धीर सुटला होता माझा, वाईट वाटत होतं या सगळ्याच. पण दुसऱ्या क्षणी अशी एक गोष्ट घडली की ज्यामुळे माझा मलाच हेवा वाटायला लागला. म्हणजे काय आलं सांगता? मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय. वहिनी, काय बोलायचंय? हे पहा, आता पोलीस येऊन गेले, त्यांनी सांगितलंय सगळं. ही कोर्टाची केस जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत आपल्याला आपलं सगळं कामकाज थांबवायला लागणार आहे. कंपनीला सील लागतंय. आणि या सगळ्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्या कंपनीची सगळीकडे बदनामी होईल. या सगळ्याचा परिणाम आपल्या बिझनेसवरती, आपल्या ऑर्डरवरती होणार. रादर झालाय. आणि काही दिवसांचा प्रश्न आहे. हो वहिनी, एकदा का या केसचा निकाल लागला की आपण पुन्हा एकदा नव्याने जोमाने कामाला लागू. पण कधी कधी हे कोण सांगू शकतंय? मॅम, डोंट गेट नर्वस. होईल, हे सगळं सॉल्व्ह होईल मॅम. सॉल्व्ह होईल जेनी, पण हे सगळं कधी? या सगळ्याला 2 दिवस, 2 महिने, कदाचित 2 वर्षही लागू शकतात. मुख्य म्हणजे मी या सगळ्यातनं निर्दोष सुटेन याची खात्री नाही देता येते. वहिनी, आम्ही कोणीच उत्तर मागत नाही आहोत. हो, पण आपण या सगळ्याचा विचार करायला हवाच ना. आपल्या कंपनीवरती तुमची घरं अवलंबून आहेत. तुम्हाला पगार तर मिळायला हवेत ना. म्हणून आनंद भाऊजी,
मी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय वहिनी? मी आता जे काही सांगते ते शांतपणे ऐकून घ्या. हे असं किती काळ सुरू राहील मला माहिती नाही, म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती करते की तुम्ही दुसरी नोकरी पहा. हो, हे मी काही भावनेच्या भरात नाही सांगत आहे, प्रॅक्टिकली सांगते. नाही 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 वहिनी, हे काही आम्हाला जमणार नाहीये. वहिनी, ही कंपनी आम्ही सोडूच शकत नाही. मॅडम, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. हो मॅडम, ही कंपनी सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. येस मॅम. मॅम, वी वॉन्ट लीव यू अलोन. अरे हो, पण तुम्हाला तुमचे संसार आहेत. पण तुम्ही त्याचा भाग नाही आहात का? बोला ना. वा वहिनी वा, तुम्ही काय समजता आम्हाला? तुम्हीच म्हणाला होतात ना की या कंपनीचे तुम्ही सगळेच भागीदार आहात. आपण सगळं एक आहोत, एकत्र आहोत, आपली एक फॅमिली आहे. आता या कंपनीवर एवढा मोठा संकट आलाय आणि तेव्हा तुम्ही सांगताय की ही कंपनी, हे घर, हे फॅमिली तुम्ही सोडून जा. बरोबर आहे आनंद सर तुमचं म्हणणं. आणि राधिका मॅडम, तुम्ही म्हणता ना की आपण सगळे एकाच कुटुंबातले मेंबर आहोत म्हणून, मग संकट आल्यावर काय कुटुंबातले माणसं सोडून जातात का? वहिनी, जेव्हा जहाज बुडतं ना तेव्हा सगळ्यात आधी उंदीर पळतात, आणि आम्हाला उंदरासारखं जगायचं नाही. हो मॅडम, आणि तुमच्या लढाईत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आणि मॅडम, आम्हाला सगळ्यांना नक्की खात्री आहे की तुम्ही यातून निर्दोष सुटाल. येस मॅम. गॉड इतका वाईट नाहीये. तुम्ही कोणाचं वाईट नाही केलं मॅम. तुमचं पण वाईट नाही होणार. मॅम, आमच्यापैकी कोणीही कंपनी सोडून जाणार नाही. हो वहिनी. गजानन महाराज शपथ. मॅडम, आम्ही तुमच्या सोबत आहोत. हीच वेळ आहे एकत्र येऊन लढा द्यायची. हीच वेळ आहे एकत्र उभा राहायची. म्हणजे तुम्हाला काहीच होऊ देणार नाही आणि कंपनीला सुद्धा कोणी हात लावू शकत नाही. मला खात्री आहे वहिनी, आपली कंपनी यातून नक्की सुटेल. हा संकट नक्की दूर होईल. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही ही कंपनी सोडून जाणार नाही आहोत. आणि मॅडम, बोनस दिलाय ना तुम्ही, त्यामध्ये चालू ना आम्ही आमचं घर. मग बघू पुढे काय होतं ते. मॅडम, तुम्ही खरंच अजिबात काळजी करू नका. जोवर ही केस सुटत नाही ना तोवर आम्ही कोणीही पगार घेणार नाही. हो वहिनी. तेवढाच आपल्या कंपनीचा फंड वाचवू. ये होईना बात. आपण सगळे एकत्र येऊ आणि जे काय आहे ना ते सगळे एकत्र सहन करू. येस मॅम. मॅम, हीच वेळ आहे ट्रस्टची. हीच वेळ आहे ना परीक्षेची. वी आर रेडी फॉर इट मॅम. येस, वी आर रेडी फॉर इट. आता काहीही झालं ना तरी ही एकी आम्ही तोडणार नाही. मग माझ्या लक्षात आलं की या सगळ्यात मी एकटी नाहीये. खूप लोक आहेत माझ्या बरोबर, ज्यांनी सदैव मला मदत केली, सपोर्ट दिला. मग मी कमनशिबी कशी काय असेल? आता मी हारणार नाही. या सगळ्यातनं नक्की मार्ग काढणार, नक्की बाहेर पडणार. आता मी एकटी नाहीये, सगळेजण आहेत माझ्या बरोबर. तू आहेस माझ्या बरोबर. एकीचं बळ खूप मोठं असतं नाही? खरं आहे राधिका, एकीचं बळ फार मोठं असतं. आणि मला विश्वास आहे बेटा, तू हरणार नाहीस. तू जिंकशील निश्चित.